त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। त्याचबरोबर मोरे हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। मोरे गावातल्या गावात हसतात आणि आतमध्ये जातात। चंद्रकांत हांडवळे साहेबांनी आइए मंजूर भाई आइए आप बार बार लगा हाथ लगा अरे अध्यक्ष तुला खाली बाबा माननीय मोठे साहेब यांचं देखील स्वागत मंडळाचे अध्यक्ष विजय सत्यदेव सिंग ठाकूर हे करत आहेत। सिंग ठाकूर हे त्यांचा सत्कार करत आहेत। पहिल्यांदा गणरायाला अभिवादन करतो आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। प्रत्येक वर्षी गणेश उत्सवाची जी गर्दी आहे ती वाढतच चाललेली आहे। जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन मुंबईतले लोक गणेश उत्सवामध्ये अत्यंत तल्लीन होऊन उत्साहामध्ये गणरायाला घेऊन येतात, साकडं घालतात की आमची सगळी विघ्न दूर करा, सुख समृद्धी शांती घरामध्ये येऊ द्या, अशा पद्धतीची श्रद्धा प्रत्येक माणूस व्यक्त करताना या गणेश उत्सवामध्ये पाहायला मिळतंय। मी आज या ठिकाणी नटराज सिनेमा चेंबूर या ठिकाणी सदिच्छा मित्र मंडळाच्या गणेश उत्सवाला भेट देतोय आणि सगळ्याच चेंबूर मधल्या आणि मुंबईतल्या गणेश उत्सवांना त्या ठिकाणी काही ठिकाणी गेलेलो आहे आणि या 2 दिवसामध्ये मुंबईतल्या प्रमुख गणेश उत्सवामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत। शुभेच्छा देणार देशवासियांना आपण। आता मी सांगितल्याप्रमाणे की ज्या देशामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते सगळं थांबलं पाहिजे। भारत देशाला शक्तिशाली बनवायचं असेल तर सर्व धर्म समभावाची भूमिका या देशाने स्वीकारली पाहिजे। विविधतेमध्ये एकता असणारा हा देश बलशाली झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून धर्माधर्मामध्ये एक सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे।
आणि मला खात्री आहे आपण बघत असाल मुंबईमध्ये मुस्लिम असेल, हिंदू असेल, सगळ्या प्रत्येक जातीचा माणूस, धर्माचा माणूस असेल अत्यंत श्रद्धेनं, आदरानं श्री गणेशांची पूजा करतो. अशाच पद्धतीनं देशभरातल्या लोकांनी सर्व धर्मांमध्ये मिसळावं, एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जावं आणि बंधुभावाचं वातावरण निर्माण करावं की जेणेकरून या देशामध्ये जे काही लोक जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली राजनीती करतायत, धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत, यादवी निर्माण करण्याचं काम करतायत, त्यांना या निमित्तानं मोठी चपराक मिळेल आणि त्यांचे जे घाणेरडे मनसुबे आहेत ते मनसुबे उधळून जातील. आणि म्हणून जनतेनं अशा या राजकारण्यांना, जे जातीच्या आणि धर्माच्या नावानं राजनीती करतायत, त्यांना चारी मुंड्यात चित करावं. मला वाटतं गणराया चरणी हीच प्रार्थना करतो. स्वागत मंडळ त्यांचा सत्कार महेंद्रसिंग ठाकूर करत आहेत. दीपक सावंत यांचा त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि सतीश मनपूर्वक आभार. गणेशोत्सवासाठी सतीच्या मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आमचे सगळे या ठिकाणी जनता मार्केटचे आमचे सहकारी मोठ्या उत्साहानं गणपती उत्सव साजरा करत असतात आणि प्रत्येक वर्षी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष दीपक सावंतजी, आमचे वॉर्ड अध्यक्ष, आमचे पदाधिकारी असे सगळे आम्ही दर्शनासाठी या ठिकाणी येत असतो. गणपती उत्सव हा भारतामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये तर मोठ्या प्रमाणात, भारतामध्ये आणि एवढंच काय भारताच्या बाहेर पण अनेक ठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. गणेश ही एक विद्येची देवता आहे. गणेश ही दुःख हरण करणारी आणि सुख निर्माण करणारी देवता आहे आणि त्या श्रद्धेने सर्वजण अत्यंत भक्तिभावानं हा कार्यक्रम साजरा करत असताना गणेशजीकडे प्रार्थना करतात की हे गणेशा, सर्वांना सुखी ठेव, सर्वांना समृद्धी प्राप्त होऊ दे आणि सर्वांना एक सलोख्याचं वातावरण राहावं, या दृष्टिकोनातून आम्हाला आशीर्वाद दे, असे सर्वजण गणपतीच्या चरणी एक प्रार्थना करत असतात आणि भगवान गणेश ही प्रार्थना पूर्ण करत असतो. आज मी आणि माझे सहकारी सदिच्छा मित्रमंडळास या निमित्तानं भेट देत आहेत. सदिच्छा मित्रमंडळ हे अत्यंत जुनं मित्रमंडळ आहे आणि त्याचे जे कार्यकर्ते आहेत अत्यंत भक्तिभावानं, अत्यंत समरसतेनं हा गणेशोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करत असतात. मी या गणेशोत्सवाच्या माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे तालुका अध्यक्ष दीपकजी सावंत आणि सर्व राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो.